आमचं ठरलंय या पॅटर्ननुसार राजकीय शत्रूला चितपट करणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर। प्रत्येक वेळी आघाडी आणि युतीची समीकरणं बदलणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा विधानसभेच्या आखाड्याचं चित्र कसं असेल, कुणाचं काय ठरलंय ते आपण गणित विधानसभेचं मधून पाहणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण यामधून घेऊयात। सुरुवात करूया कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या मतदारसंघातून। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ। इथले विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे ऋतुराज पाटील। 2024 ला पाटील आणि महाडिक गट हे पारंपरिक राजकीय शत्रू पुन्हा एकदा भिडताना दिसू शकतात। ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात यंदाच्या विधानसभेत लढत होण्याची शक्यता आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटलांना 1,40,103 तर अमल महाडिकांना 97,394 मतं मिळाली होती। ऋतुराज पाटलांनी 42,709 मतांच्या लीडनं विधानसभा गाठली होती। हा मतदारसंघ लोकसभेला कोल्हापूर लोकसभेत येतो। 2024च्या लोकसभेत इथं काय चित्र होतं तेही पाहूयात। महायुतीच्या संजय मंडलिकांना इथं 1,17,171 तर महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना 1,23,873 मतं मिळाली होती। इथून शाहू महाराजांना 6,709 मतांची आघाडी होती। कोल्हापूर उत्तरचे आमदार आहेत जयश्री जाधव। काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी फक्त पोटनिवडणूक लढवणार असल्याचा शब्द काँग्रेसमधील स्थानिक इच्छुकांना दिला होता। मात्र जयश्री जाधव यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय। महायुतीसह महाविकास आघाडीतही इथल्या जागेवरून तिकिटासाठी चुरस आहे। काँग्रेसचे सतेज पाटीलही उत्तरच्या मैदानात उतरू शकतात अशी जोरदार चर्चा कोल्हापुरात रंगली आहे। इथंच ठाकरे गटाचे संजय पवारही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। मालोजीराजे छत्रपती सुद्धा इथं इच्छुक आहेत। मात्र शाहू महाराज संसदेत गेल्यानं छत्रपती घराण्याकडून पुन्हा पक्षाकडे तिकीट मागितलं जाईल का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। भाजपचेच राज्यसभा खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिकांनी बॅनरबाजी करत इथून लढण्यास इच्छुक असल्याचं दाखवून दिलंय। दुसरीकडे शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांनीही इकडे जोरदार तयारी केली आहे। या मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी जागा वाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता। याच रागातून राजेश क्षीरसागर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात जाणं पसंत केलं। त्यामुळे जागा वाटपात ही जागा कुणाकडे जाते याकडे लक्ष असेल। 2022 ला झालेल्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या 18,901 मतांचं लीड घेत विजयी झाल्या होत्या। जयश्री जाधव यांना 96,226 मतं तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 77,426 मतं मिळाली होती। 2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या संजय मंडलिकांना 86,418 तर महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना 1,09,46 मतं मिळाली होती। इथून सुद्धा शाहू महाराजांना 14,528 मतांची आघाडी आहे। कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आमदार आहेत। 2024 ला आता मुश्रीफांविरोधात महाविकास आघाडीकडून संजय बाबा घाटगे किंवा त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे निवडणूक लढवू शकतात। पण खरी कुस्ती महायुतीतच होण्याची शक्यता आहे। याच मतदारसंघातून भाजपच्या समरजितसिंह घाटगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। शाहू महाराजांच्या पुढच्या जयंतीला आमदारकीचा गुलाल लावूनच येणार असा निर्धार घाटगेंनी केलाय। त्यामुळे माघार न घेण्याची भूमिका घेतलेले घाटगे अपक्ष मैदानात उतरल्यास इथं महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना 1,16,436 तर अपक्ष समरजित घाटगे यांना 88,303 मतं मिळाली होती। शिवसेनेचे संजय घाटगे 55,657 मतं घेत तिसऱ्या स्थानी होते। मुश्रीफ 28,133 मतांनी विजयी झाले होते। 2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या संजय मंडलिकांना 1,27,881 तर महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना 1,14,023 मतं होती। इथून मंडलिकांना 13,858 मतांचं लीड होतं। शाहूवाडी पन्हाळा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे। सध्या विनय कोरेंनी भाजपला पाठिंबा दिलाय। ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर हे 2019 मध्ये कोरेंविरोधात निवडणूक लढवले होते। नुकत्याच झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत देखील सत्यजित पाटील सरोडकर यांच्या पदरी पराभव आला। त्यामुळे आमदार विनय कोरे यांच्या विरोधात 2024 लाही सत्यजित पाटील सरोडकर विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरेंना 1,04,868 तर सत्यजित सरोडकरांना 97,005 मतं मिळाली होती। विनय कोरे 7,863 मतांच्या लीडनं विजयी झाले होते।
2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या धैर्यशील मानेंना 84,503 तर महाविकास आघाडीच्या सत्यजित सरोडकरांना 1,03,500 मतं मिळाली होती। सरोडकरांना इथं 23,997 मतांची आघाडी होती। करवीर विधानसभेचे आमदार होते पी.एन. पाटील। काँग्रेस आमदार पी.एन. पाटील यांचं मे 2024 मध्ये निधन झालं। आता 2024ला या ठिकाणची लढत दुरंगी होऊ शकते। पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी या मतदारसंघात संपर्क वाढवलाय, तशी तयारी सुरू केली आहे। तर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पी.एन. पाटलांना 1,35,675 तर चंद्रदीप नरके यांना 1,13,014 मतं मिळाली होती। पी.एन. पाटील 22,661 मतं घेत विधानसभेत गेले होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या संजय मंडलिकांना इथं 85,385 तर महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना 1,56,780 मतं मिळाली होती। शाहू महाराजांना इथून तब्बल 71,395 मतांची आघाडी होती। शिरोळचे विद्यमान आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर। सध्या यड्रावकर शिंदे गटासोबत असले तर ते येत्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणार की शिंदे गटाकडून लढणार याकडे लक्ष असेल। आमदार विनय कोरेंनी अशोकराव मानेंना सोबत घेत यड्रावकरांची भेट घेतल्यानं या मतदारसंघातली समीकरणं बदलली जाऊ शकतात। यड्रावकरांचा सामना महाविकास आघाडीच्या उल्हास पाटील यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे। याच मतदारसंघात राजू शेट्टी स्वाभिमानीचा उमेदवार उतरवू शकतात। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकरांना 90,038 मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या उल्हास पाटलांना 62,214 मतं मिळाली होती। स्वाभिमानीच्या उमेदवारांनी तब्बल 51,000 मतं घेतली होती। यड्रावकर 27,824 मतं घेत जिंकले होते। हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभेत येतो। 2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या धैर्यशील मानेंना 78,060 तर महाविकास आघाडीच्या सत्यजित सरोडकरांना 74,813 मतं मिळाली होती। धैर्यशील मानेंना इथं 3,247 मतांची आघाडी आहे। इचलकरंजीचे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आवाडे। आवाडे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत। मात्र प्रकाश आवाडे त्यांचे पुत्र राहुल आवाडेंनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात अशी चर्चा सुरू आहे। इथं भाजपच्या सुरेश हाळवणकरांची भूमिका महत्त्वाची राहील, कारण भाजपच्या हाळवणकरांनी 2019 मध्ये आवाडेंविरोधात निवडणूक लढवली होती। इथं महाविकास आघाडीकडून सध्या मुरलीधर जाधव इच्छुक आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांना 1,16,886 तर सुरेश हाळवणकरांना 67,076 मतं मिळाली होती। आवाडे 49,810 मतं घेत जिंकले होते। 2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या धैर्यशील मानेंना 1,05,594 तर महाविकास आघाडीच्या सत्यजित सरोडकरांना 71,422 मतं मिळाली होती। मानेंना 34,172 मतांचं लीड होतं। हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत राजीव आवळे। 2019ला आवळेंविरोधात ठाकरे गटाच्या सुजित मिंचेकर यांनी निवडणूक लढवली होती। महाविकास आघाडीत आता हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो याकडे लक्ष असेल। महायुती सध्या इथं चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे। अशोक माने किंवा त्यांच्या मुलाला महायुतीकडून संधी मिळू शकते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राजीव आवळेंना 73,720 तर सुजित मिंचेकरांना 66,950 मतं मिळाली होती। आवळे 6,770 मतांनी जिंकले होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत इथं धैर्यशील मानेंना 1,05,513 तर महाविकास आघाडीच्या सत्यजित सरोडकरांना 88,020 मतं मिळाली होती। मानेंना इथं 17,493 मतांची आघाडी होती। चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत। इथं भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय राजेश पाटील यांना तिकीट मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। इथं भाजपकडूनच शिवाजीराव पाटील सुद्धा इच्छुक आहेत। विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाबुळकरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाले आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या राजेश पाटील यांना 55,558 तर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना 51,173 मतं मिळाली होती। राजेश पाटील 4,385 मतांनी जिंकले होते। 2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या संजय मंडलिकांना 99,956 तर शाहू महाराजांना 1,08,594 मतं होती। शाहू महाराजांना इथं 8,638 मतांचं लीड होतं। राधानगरी भुदरगडमध्ये विद्यमान आमदार आहेत शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर। आता 2024ला महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील आबिटकरांविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे। बिद्री कारखान्यावरील कारवाईनंतर पेटलेला वाद हा विधानसभेच्या लढाईची झलक असल्याचं बोललं जातंय।
गोकुळ संघाचे माजी चेअरमन ए.वाय. पाटील सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील यांचे नातेसंबंध पाहता दोघेही रणांगणात उतरल्यास याचा फायदा आंबेडकरांना होऊ शकतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरांना 1,05,881 तर राष्ट्रवादीच्या के.पी. पाटलांना 87,451 मतं मिळाली होती. आंबेडकर 18,430 मतांनी विजयी झाले होते. 2024च्या लोकसभेत इथं महायुतीच्या संजय मंडलिकांना 80,503 तर महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना 1,46,107 मतं होते. शाहू महाराजांना इथून 65,604 मतांची आघाडी होती. तसं पाहायला गेलं तर कोल्हापुरातल्या नेत्यांना आपण नेहमीच एकमेकांविरोधात शड्डू ठोकताना पाहिलंय. आमने सामने नसतानाही राजकीय शत्रूला धूळ चारण्यासाठी खेळले जाणारे डावपेची पाहिलेत. त्यामुळं आता यापुढील काळात इथल्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर आपली नजर असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तुमच्या मतदारसंघातील माहितीसह ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.